ही आहे साताऱ्यातील खरी वॉकिंग जंगल सफारी. कारण मंडळी, कोयना धरणाच्या बॅकवॉटर मधून बोटीने केलेला 1 तासाचा प्रवास आपणास पोहोचवतो या सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणि येथूनच सुरू होतो वासोटा व नागेश्वर मंदिराचा ट्रेक. आणि मित्रांनो, हा सफर मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या ATM ब्लॉग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हास घडवून आणतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल साताऱ्यातील खरी वॉकिंग जंगल सफारी. मित्रांनो, आमच्या प्रवासाची सुरुवात पाटणवरून सकाळी 8 वाजता झाली. साडावागापूर मार्गे नागठाणे, कासरोड मार्गे सातारा जवळील या घाटामध्ये आम्ही येऊन पोहोचलो. तर मित्रांनो, आता आपण कास पठाराच्या मार्गाला लागलेलो आहे. पाहू शकता माझ्या पाठीमागे हा घाट आणि इथूनच आपल्याला हा सातारा दिसत आहे. तर बघू शकता हा सातारा तुम्ही. पूर्ण सातारा सिटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, बघू शकता अनोळखी वाटा आणि अनोळखी ठिकाण आहे आपल्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटत आहे आणि या जंगलात बिबट्या देखील येऊ शकतो. असं काय होत नाही आपल्यासोबत. तर मित्रांनो, नागेश्वर हे भगवान शिवाचं मंदिर आहे. ते महाशिवरात्रीच्या निमित्त आता आपण घेऊन निघालेलो आहे. अनोळखी आहे माझ्यासाठी पण, आणि तुमच्यासाठी देखील अनोळखी असतं तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे हा बघा तुम्ही शेवटपर्यंत. तर फायनली मित्रांनो, आता आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही वासोटा लेक साईट कॅम्पिंग आणि वनराई रिसॉर्ट जे आहे ती मुनावळे ते माया पाठीमागे तुम्ही पाहू शकता. आणि लेट झालेलो आम्ही खूप, जवळपास 11 वाजलेले आहेत आणि त्याचा परिणाम की आता इथं एक सुद्धा कस्टमर नाही आणि आम्ही लेट झालेलो आहे. आणि पाहू शकता काही काही बोटी तिथे गेलेल्या आहेत. इकडे देखील बघा ती बोट निघालेली आहे. आता पाहूया कशा पद्धतीनं आता आम्हाला जायला एखादी बोट म्हणजे कस्टमर आली पाहिजे बोटसाठी, तर ती येतात का पाहूया, जाऊया मग आपण. तर मित्रांनो, कोयना धरणामध्ये जे बोटिंग करण्याचा अनुभव आहे हा माझा पहिल्यांदाचा अनुभव आहे. आणि तुम्ही बघू शकता 23 नंबरची बोट आपल्याला मिळालेली आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही आता चला आतमध्ये. सचिन, तुझा कुठला पहिलाच अनुभव आहे? पहिलाच अनुभव आहे माझा पण. गुजरात बोटीचे कॅप्टन पुढे आहेत, पाणी काढते ते बोटीमधून बाहेर. दादा, नाव काय तुमचं? लक्ष्मण कदम. लक्ष्मण कदम. गाव इथलंच होय? तर प्रवास आपला कसा कसा असणार आहे? आता इथून डायरेक्ट वासोटा अर्धा तास लागणार बोटीने जायला. हा, मग आपण थेट असं मधनं जाणार का आपलं काटाकाटन जातोय? डायरेक्ट सरळ असतं. सरळ असं तिकडे का? हा. तर मित्रांनो, बघितलं का तुम्ही, जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं आपल्याला या बोटिंग विषयी थोडक्यात माहिती मिळालेली आहे. आणि एक अर्धा तास लागणार आहे आपल्याला पुढे जायला. आणि तिथून गेल्यानंतर पहिला वासोटा पाशी जातोय का आपण? आणि तिथून मग परत हा हा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहे आणि या ठिकाणी आता आपली बोट थांबली जाणार आहे. आणि बघू शकता आपण त्या बाजूने तिकडे आता वर जायचं आहे. हळूच नाही ते इथंच पिचाकला ना. हो, जातो. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या आता ट्रेकची सुरुवात झालेली आहे. बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही.
उशीर झालेला आहे खूप आपल्याला आणि त्याच्यामुळं आपल्याला पटशीर लवकर जायचं आहे आणि लवकरात लवकर मागायचं आहे, कारण एक 5 वाजता तर बोटिंग इथं या ठिकाणी बंद होतं. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आल्या पहिला हा संदेश आहे, बघू शकता तुम्ही, जंगल सुरक्षित ठेवा. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही ही पाण्याची बॉटल असू द्या, कोणताही तुम्ही जे खायला जरी काय घेऊन आला असेल आणि त्या जर प्लॅस्टिकच्या स्वरूपात असेल तर ते गडावणं किंवा इकडं आल्यानंतर तुम्ही पूर्णपणे या जंगलातून त्या वस्तू बाहेर घेऊन जायचं आहे. कृपा करून या गोष्टी तुम्ही सर्वांनी पाळा, कारण हे जंगलच सुरक्षित ठेवायचं आहे आपल्याला, तरच हे मानवी जीवन देखील आपलं समृद्ध होणार आहे. तर चला मग आता या दिशेने आपण निघूया. छत्रपती शिवाजी महाराज की. दोन तास लागतील का जायला? लागणार गेले का 2 तास म्हणजे काय? चालतोय त्यालाच 1 तास झाला. पाय दुखायला लागला. मित्रांनो बघा, पाय दुखायला लागले. ते गडी अहमदाबाद वरून आलेला, पण काय कामाचा माणूस नाही, गाडी मला चालवाय, बिना गाडी चालवणारा माणूस आहे. त्यामुळे गाडी पण मीच चालवायची, कॅमेरा पण धरायचा, सगळंच करायचं. आणि हा जो आहे तो बिना कामाचा माणूस म्हणला माझ्यासोबत आला तरी चालतंय. काहीच करायचं म्हणा झालंय. आणि खरंच किती कठीण प्रसंग होतो मित्रांनो, या गोष्टी आपल्याला ठराविक गोष्टी कॅप्चर करून त्या मोमेंट तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ह्याच वेळेला मी ते करू शकलो नाही, कारण माणूस गडी नौका आहे आपल्यासोबत, सचिन नाव आहे याचं. आणि ह्याला माहित नाही आणि मला पण माहित नाही ऍक्च्युली नागेश्वर किती लांब आहे इथून, पलीकडे कोकण. लांब आहे. 2 तास लांब आहे का मित्रांनो? आता आपल्याला जस्ट सांगितलं 2 तास लांब आहे म्हणून. तर मित्रांनो, हे जे नागेश्वर ठिकाण आहे ते पलीकडं चिपळूण भागातनं देखील येता येतं या ठिकाणी. आणि हा आपला कोयना धरणाचा बॅकवॉटर आहे, तर त्या माध्यमातून देखील आपण आता तिकडं निघालेलो आहे. तर बघू शकता या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण वासोट्याच्या दिशेने निघालेलो, पण ऍक्च्युली आपल्याला जायचं आहे नागेश्वरला. या वड्याच्या मार्गाने आपण पुढे नागेश्वरला जायचं आहे. माहिती नसलेला ट्रेक करण्यामध्ये जेवढी मजा आहे का नाही मित्रांनो, एवढी कशामध्ये नाही. माहिती असलेला ट्रेक हा नवीन वाटतच नाही. वाटाही आपल्याला या ठिकाणी नवीन असतात, अनोळखी असतात, आणि अनोळखी माणसं देखील या ठिकाणी आपल्याला भेटत असतात. किती वेळ लागला तुमचा जायला? 1.5 तास. 1.5 तास. किती लांब आहे दादा? लय लई हो लय लांब उचलून घेतला नाही तुला कोणी? नाही ना, आम्ही जाईल ना तिथवर. दम भरणार नाही ना? लय लागतं दम लागतोय. मित्रांनो, हा कुठल्या प्राण्याचा आवाज आहे बरं सांग? ऐकला का आवाज तुम्ही? रान कोंबडाच आहे. दिसला मला रान कोंबडा आहे. मित्रांनो बघू शकता आता तुम्ही, मी पण पहिल्यांदाच बघतोय हा रान कोंबडा. बघा तू, बघा मित्रांनो, तो पळाला लांब एकदम तिकडे. बघ तो गेला, बघितलंस का? बघितलंस? बघितला का मित्रांनो? मी स्पष्ट बघितला रानकोंबडा, पण जवळ जाऊन तो गेला लांब मध्ये. मित्रांनो, इथं पुढे आल्यानंतर वड्यात 2 वाटा आलेल्या आहेत. 2 वाटा म्हणजे हा वडाच आहे. इकडनं एक आलेला आहे आणि इकडनं एक आलं. तर ह्या वाटेला आपल्याला जायचं उजव्या बाजूला. दोन ते 2.5 किलोमीटर झालं मित्रांनो. जवळपास या वाड्यावाड्यानंच चालतोय आपण.
वाडा मला वाटतं आपल्या 5वीला पुजलाय का कळे ना. तासभर अजून वाड्या नाही भरपूरच लांब दिसते मग नुसता वाडाच. बघितलं का मित्रांनो, अजून तासभर आपल्याला या वाड्यानं चालायचंय. आणि पायाचे हे बघू शकता खाली इथलं मध्ये दुखायला लागले दगडावर पाय ठेवून ठेवून ठेवून. एवढी हालत बेकार चालली. किती रुपयाला ग्लास लावले झाले? 30 रुपये 30 रुपये का? दिलं पाहिजे, एवढं मेहनत करून वर यायचं म्हणल्यावर. शाळेत किती वेळेस? शाळेत किती वेळेस जाता? कसं शाळेत तुम्ही? गावातच आहे शाळा? आम्ही इथं नाही राहत, मग पुण्याला राहतो. कोणाला राहतोय? पुण्याला राहून पण लगा तू इकडे येतोय म्हणलं. इकडं आवडतं. आवड आहे इकडे त्याला. नाही लस्सी ताक आहे. कोकम. कोकम पण आहे आणि ताक पण आहे. आता आम्ही असतो पण आजची करा इथं. नाही निघाले तिकडे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला जंगली कडीपत्ता भेटलेला आहे. तर आता तुम्ही पोह्यात टाकायला कशा टाकायला सोबत घेऊन जाणार आहे बघा. हा हे जंगली कडीपत्ता सर्दी लागेल काय. हा एक नंबर वास. पेंडा ठेवूया, बाकी सगळं तोडून घेऊया आपण आपल्या सगळं. पुढच्या बाजूला एक आहे. तर फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. जंगल आहे. गाव कोणतं इथं खाली चिपळूणचं? चोरवणे का? आंबडस हा. मग ही वाट अशी आली तर ह्या खिंडीत नाही इकडं ती आहे तिकडं. आणि आम्ही सातारा मार्गे इथून इकडं असं. आमदो काय बामलोली. हा बामणलीत ना. तिथून. साताराच पडतो की हो साताऱ्यातच किती हा इकडे खेडमध्ये पडणार, चिपळूण खेड. आणि ही जी वाट अशी सरळ गेलेली आहे ती इथून इकडे वासोट्याला. इथं कुठे जास्त ती झाडी दिसते ती वासोटा का इकडे वासोटा आहे? ती झाडी दिसते ना, झाडी ती तिकडे.
मित्रांनो आता नागेश्वर मंदिराचं दर्शन करून आता आपण परतीचा मार्ग पकडतोय. जवळपास 4 वाजलेत आता आणि आपण आता निघालो. पाठीमागं पाहू शकता तुम्ही. मगाशी आपण आलेलो ते वड्याच्या वाटेनं आलेलो आणि आता पाहू शकता कड्याच्या वाटेनं आता निघालेलो आहे आपण. तर फायनली मित्रांनो आता नागेश्वर मंदिराचा ट्रेक आपण पूर्ण केलेला आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आणि माझ्या पाठीमागे पाहू शकतो तो जो कडा दिसत आहे तो नागेश्वर मंदिराचा कडा आहे आणि आपण जाताना पूर्णपणे वड्याच्या वाटेनं आलेलो आणि आता आपण कड्याच्या वाटेने निघालेलो आहे. तर बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही ही लोक बघा कशी कड्याच्या वाटेनं जात आहेत ते. कारण ज्या वेळेला वड्याच्या वाटेनं आपण वर आलेलो त्यावेळेला पूर्णपणे त्रास झालेला पायांना वगैरे आणि एक वेगळी अनुभूती करण्यासाठी आता आपण कड्याच्या वाटेने निघालेलो आहे. तर मित्रांनो ट्रेकला आल्यानंतर तुम्ही निष्काळजीपणा करू नका. जसं काही ह्या मॅडम बघा या कडनंच गेलेल्या आहेत बघा ह्या सापाच्या. तर विषारी साप देखील आपल्याला इथं इजा पोहोचू शकतो आणि एवढ्या लांब आपल्याला फर्स्ट एड देखील मिळू शकत नाही या ठिकाणी. बघू शकता कसा शांत हा निघालेला साप आहे. त्यामुळं काळजी घ्या तुम्ही. सेम आहे बघा तोच आहे मगाशी पण बघितला. तर मित्रांनो एटीएम ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून नागेश्वर मंदिराचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि हा जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू अशाच नवनवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.